ब्रेकिंग न्यूज समोर येते। बीड जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलंय। बीड जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातल्या इतर अधिकाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेमध्ये भाग घेऊ देऊ नये अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे। तर हे सगळे अधिकारी बीडमधले असल्यामुळे मतदान प्रक्रिया प्रभावित होऊ शकते, त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेसाठी दुसऱ्या अधिकाऱ्यांना नियुक्त करा अशी मागणी सोनवणेंनी केली आहे। दरम्यान त्यांनी आपल्या या पत्रात नेमकं काय म्हटलंय आपण सविस्तर पाहूया। तर आपण पाहतोय बीडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंनी हे पत्र लिहिलंय। बहुतांश अधिकारी बीड जिल्ह्यातलेच रहिवासी आहेत, त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेमध्ये बीड जिल्ह्यातच काम कसं करू शकतात असा सवाल त्यांनी केलाय। शिवाय ही बाब कायदेशीर असून त्यामध्ये मतमोजणी प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे। मतमोजणीपूर्वी परळी विधानसभेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याबद्दलचे अर्ज निकाली न काढणं, पुरेसा पोलीस बंदोबस्त न ठेवणं, बूथ ताब्यात घेण्यापासून न रोखणं, तसंच बोगस मतदान करण्यास मदत करणं, पुरावे देऊन सुद्धा फेरमतदान न घेणं आणि त्याच्या संदर्भातला निकाल जाणून बुजून प्रलंबित ठेवणं अशा प्रकारचं वर्तन राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। निवडणूक निर्णय अधिकारीच जर ठराविक पक्षाची बाजू घेत असतील आणि पालकमंत्र्यांच्या दबावाला बळी पडत असतील तर आम्ही न्याय कुणाकडे मागावा असा सवाल सुद्धा बजरंग सोनवणे यांनी या पत्रातून केलाय। त्याच्यानंतर हे जी तहसीलदार आहेत या जिल्ह्यातले आहेत आणि एवढंच नाही तर दहिपळ नावाचे पोलीस इन्स्पेक्टर पण इथलेच आहेत। जाणीवपूर्वक शांततेत मतदान चालू असताना वांगर नावाच्या अधिकाऱ्याने दहशत निर्माण करून लोकांना मारलं, लाठीचार्ज कुणी अधिकार दिला, त्यांना काय कारण होतं। हे अधिकारी जर मतमोजणीच्या प्रक्रियेत जर मध्ये राहिले तर जाणीवपूर्वक काहीतरी घटना घडवतील आणि निकाल उलटा सुलटा सुद्धा करू शकतात। त्याच्यामुळे असं माझं स्वतःचं मत झालंय, यांचं प्रेशर कमी व्हायला पाहिजे आणि यांना या मतमोजणीच्या प्रक्रियेपासून दूर